नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया आलू गोबीची भाजी. त्यासाठी आपण कांदे घेतलेले आहे चिरून, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 2 टमाटर घेतलेले आहे चिरून. आपण त्यासाठी लाल मिरची घेतलेली आहे पुन्हा, आणि सांबार घेतलेला आहे छान असा चिरून. आता त्यासाठी आपण काही गरम मसाले वापरणार आहोत. त्या म्हणून नाही का आपण तिखट घेतलेलं आहे, हळद पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर घेतलेला आहे. तर आता हे आपण मसाले वापरणार आहोत. त्यानंतर आपण स्वच्छ अशी कोबी आपण धुवून घेतलेली आहे, छान अशी कट केलेली आहे आणि छान असं त्याला धुवून घेतलेला आहे. आलूही आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि छान असे कट त्याला केलेला आहे आपण. तर हे आपण साहित्य वापरणार आपल्या भाजीसाठी. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर आपण एक पतीला घेतलेला आहे, छान असं आपण त्याला गॅसवर गरम होतपर्यंत ठेवूया. त्यानंतर आता आपण गरम झालेलं आहे आपलं पतीला. त्यानंतर आपण थोडंसं तेल त्यामध्ये टाकणार आहोत आपल्या भाजीसाठी. तर आपण यामध्ये आता तेल टाकलेलं आहे. तर तेलाला छान असं आपल्याला गरम करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण आता थोडासा कढीपत्ता टाकून देऊया. आपलं तेल गरम झालेलं आहे छान असं. तर यामध्ये आपण आता थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडे पाल्याचे कांदे टाकलेले आहे, आपण चिरून घेतलेले. जर तुमच्याकडे पाल्याचे कांदे नसेल तर तुम्ही दुसरेही कांदे वापरले तरी चालतात, फारशी फरक पडणार नाही. तर याला चमच्याने आता फिरून घेऊ आपण गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला आहे. तसं फिरून घ्यायचे आपल्याला आणि छान असं लाल इथपर्यंत कांद्याला आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपण फिरून घेतलेले चमच्याच्या साहाय्याने. आता कांदे आपले छान असे लाल आलेले आहे. त्यामध्ये आपण आलं लसणाचा पेस्ट टाकून घेऊया. त्यामध्ये आपण थोडी हिरवी मिरची टाकली होती आणि सांबारही टाकला होता पेस्टमध्ये. आता त्यामध्ये थोडेसे आपण लाल मिरची कट केलेली होती ती यामध्ये सोडून द्यायची आपल्याला आणि चमच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे छान. तर याला आता फिरून घेऊ आपण चमच्या साहाय्याने. गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे. तर याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. तर आपण फिरून घेतलेलं आहे आपल्या कांद्याला. आता यामध्ये आपले जे काही मसाले आपण वापरणार होतो अगोदर ते पूर्ण टाकून द्यायचे आपल्याला एकदाच, जेणेकरून आपली जी भाजी आहे ते झटपट बनेल आणि फार असा वेळ लागणार नाही आहे आपल्याला भाजीला. त्यामुळे आपण एकदाच हे सगळे जे मसाले आहे हे आपण आपल्या भाजीमध्ये टाकून देणार आहोत. तर याला एक मिनटं छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जे मसाले आहे आपण टाकलेले आहे. तर आता 1 मिनटं झालेलं आहे. आपण यामध्ये आता आपण टमाटर टाकलेले आहे, 2 चिरले होते आपण टमाटर. तर आपल्या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत हे. तर आपण छान असाला आता फिरून घेऊया. त्यामध्ये थोडासा सांबार टाकून घेऊया आपण. आपण थोडीशी आता कोथिंबीर सोडून दिलेली आहे. तर आलं चमच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपण फिरून घेणार आहोत. असं आपण फिरून घेतो वाला. तर असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि छान असे तेलामध्ये आपल्याला टमाटरला शिजू द्यायचे आहे 1-2 मिनटं ठेवपर्यंत. आपल्याला असं छान असा हलवून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं आपल्याला तेलामध्ये ठेवायचे आहे टमाटरला. अशा प्रकारे. तर बघू शकता छान असे आपले टमाटर छान असे तेलामध्ये झालेले आहे. आता त्यामध्ये आपण सर्वप्रथम आपण आपले जे आलू आपण स्वच्छ असे धुवून आणि चिरून घेतलेले आहे त्यामध्ये सोडून देणार आहोत आपण आणि एकदा फिरून घेऊया चमच्या साहाय्याने.
तर असं आपण याला फिरून घेत आहोत. याला फिरून घेत आहोत आपण अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही आलेली आहे. आता यामध्ये आपण छान असं धुवून घेतलेली कोबी यामध्ये सोडून द्यायची आपल्याला. तर आपण यामध्ये कोबी सोडून देत आहोत. तर याला आता चमच्या साहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं एकदा. अशा प्रकारे आपण याला फिरून घेत आहोत. जेणेकरून जे काही ग्रेव्ही आहे हे छान अशी कोबीला नाही का लागली पाहिजे. त्यामुळे आपले जे काही मसाले आपण वापरले आहे छान असा फ्लेवर आपल्या गोबी आणि आलूमध्ये येणार. पण आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे चमच्या साहाय्याने. तर यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे आहे. तुम्ही चवीनुसार तुमच्यानुसार मीठ वापरू शकता. तर मी आपल्या क्वांटिटीनुसार मीठ वापरत आहे. याला पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर याला आपण फिरून घेत आहोत अशा प्रकारे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे कोबी आणि आलू आहे छान असे शिजले पाहिजे म्हणून आपण यामध्ये पाणी सोडणार आहोत. तर आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर वापरणार आहोत चिरलेली. मध्ये आपण आता चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता याला आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला 10 मिनटं. तर यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत तर यावरती आपण एक ताट ठेवलेलं आहे. आता 10 मिनटं ह्याला छान असं आपल्याला शिजू द्यायचं आहे. जेणेकरून आपली जी भाजी आहे छान अशी तयार होणार. आता 10 मिनटं झालेली आहे. आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. छान अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर हिला खाण्यासाठी आपण आता वाढून घेऊया. तर बघू शकता आपण आपली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला अशी छान अशी भाजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.